नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच जे फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अजूनही जरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे तुमचे नवनवीन जे व्हिडिओचे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर भेटतील आणि कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही, कारण की पेपरला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर बघा, एक व्हिडिओ आपण या अगोदर अपलोड केलेला आहे. 35 क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये टाकले होते, वन लायनर क्वेश्चन्स. तसेच आपण वन लायनर क्वेश्चन आज 30 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत आणि एका क्वेश्चनचा आन्सर देताना 2-4 क्वेश्चन्स तुमचे क्लिअर होणार आहेत. तर बघा, पहिला इथं क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ॲसिटिल कोलिन ऑन ब्रोंकाय. बघा, मी याच्यावर एक व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे की ॲड्रेनर्जिक सिस्टीम आणि कोलिनर्जिक सिस्टीम म्हणजे ॲड्रेनालिन आणि ॲसिटिल कोलिन हे आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ऑर्गनवर कसे कसे इफेक्ट करतात. तर ते जर तुम्ही अजून बघितला नसेल तर मित्रांनो तो व्हिडिओ बघून घ्या. आणि कारण की फार्मसी किंवा फार्मसी ऑफिसर या पदाचा पेपर देत असताना सर्वात महत्त्वाचा टॉपिक कोणता असेल तर तो म्हणजे ॲड्रेनालिन आणि ॲसिटिल कोलिन यांचे इफेक्ट्स आणि त्यांचे ड्रग्स, म्हणजे अँटी ॲड्रेनर्जिक ड्रग असो किंवा ॲड्रेनर्जिक ड्रग असो, अँटी कोलिनर्जिक ड्रग असो किंवा कोलिनर्जिक ड्रग असो. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर बघा, इथं काय त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ॲसिटिल कोलिन ऑन द ब्रोंकाय. तर ॲसिटिल कोलिनचा ब्रोंकायवर काय इफेक्ट आहे. तर बघा, ॲसिटिल कोलिन जेव्हा ब्रोंकायवर ॲक्ट होतो तेव्हा काय करतात, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करतात. काय करतात तर ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन करतात. मग याच्या विरुद्ध जेव्हा ॲड्रेनालिन हा ब्रोंकायवर ॲक्ट होतो तेव्हा ते काय करतात, ब्रोंको डायलेशन करतात. काय करतात, ब्रोंको डायलेशन करतात. हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर हार्टवर जर ॲड्रेनालिन रिॲक्ट झालं तर हार्टचा काय वाढवतात, रेट वाढवतात. ॲसिटिल कोलिन जर ॲक्ट झाला तर हार्टचा रेट काय करतात, कमी करतात. त्यानंतर ॲसिटिल कोलिन जर ब्लड व्हेसल्सवर ॲक्ट झाला, ॲसिटिल कोलिन जर ब्लड व्हेसल्सवर ॲक्ट झाले तर ते काय करतात, इट डिक्रीजेस द ब्लड प्रेशर. आणि ॲड्रेनालिन वगैरे जर ब्लड व्हेसलवर ॲक्ट झाला तर इट इन्क्रीजेस द ब्लड प्रेशर. आलं लक्षात. हे 2-4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर अँटीडोट यूज इन ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंग. आता ऑर्गॅनोफॉस्फरस पॉयझनिंगमध्ये कोणता अँटीडोट यूज होतो हे बघण्या अगोदर तुम्हाला माहीत असायला हवं की ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग म्हणजे काय. बघा, ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंग्स म्हणजे काय, याच्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड्स आहेत, जसं की पॅराथायोन काय असतात, पॅराथायोन, मेलाथायोन. हे जर तुम्हाला माहीत असतील तर हे आहेत कोलिनर्जिक ड्रग, म्हणजे ॲसिटिल कोलिन इस्टरेज इनिबिटर. म्हणजे ॲसिटिल कोलिन नावाचं जे एन्झाईम असतं ते एन्झाईम काय करतं, ॲसिटिल कोलिनचं काय करतात, डिटेरिएशन करतात किंवा त्याचं डायजेशन करतात. त्यामुळे ॲसिटिल कोलिनचा इफेक्ट कमी होतो. पण हे जे ऑर्गॅनोफॉस्फेट कंपाऊंड असतात ते काय करतात, ॲसिटिल कोलिन इस्टरेज या एन्झाईमचं इनिबिशन करतात. त्यामुळे ॲसिटिल कोलिनची ॲक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे हे जे ड्रग्स आहेत हे आहेत कोलिनर्जिक ड्रग. आलं लक्षात, बिलॉंगिंग टू द क्लास ऑर्गॅनोफॉस्फेट्स. मग आता यांची जर पॉयझनिंग जर झाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं ॲसिटिल कोलिनचं आपल्या शरीरामध्ये काय झालं, ऑबियस आहे की हे जर कोलिनर्जिक ड्रग असतील ऑर्गॅनोफॉस्फेट तर ॲसिटिल कोलिनची काय होते, लेवल इन्क्रीज होते. मग ॲसिटिल कोलिन जर आपल्या शरीरामध्ये वाढलं तर कोणकोणते इफेक्ट होतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की बाबा ब्लड प्रेशर वाढू शकतं. त्यानंतर अस्थमाचा अटॅक येऊ शकतो, कारण की ब्रोंकायचं कॉन्स्ट्रिक्शन करतात. त्यानंतर हार्ट जो रेट आहे तो लो होऊ शकतो. मग हे आहेत त्याचे साईड इफेक्ट. आलं लक्षात. मग यांच्यामध्ये जो ड्रग यूज करतात तो काय असला पाहिजे, असा ड्रग की जो कोलिनर्जिक सिस्टीमला काय करतो, ब्लॉक करतो किंवा एकदम कोलिनर्जिक सिस्टीमच्या विरुद्ध ॲक्शन देतो. मग तो ड्रग कोणता आहे तर तो आहे अँटी कोलिनर्जिक ड्रग, म्हणजेच आपला ॲट्रोपिन. आलं लक्षात. किंवा मग या पॉयझनिंगमध्ये आपण ॲड्रेनालिन सुद्धा देऊ शकतो, पण जनरली ऑर्गॅनोफॉस्फेट कोलिनर्जिक आहेत त्यामुळे आपण ॲट्रोपिन देणार, अँटी कोलिनर्जिक, म्हणजे त्याचे सगळे जे इफेक्ट आहेत तो रिव्हर्स करेल. म्हणून ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये ॲट्रोपिन हा काय आहे, अँटीडोट आहे. आणि ऑर्गॅनोफॉस्फेट पॉयझनिंगमध्ये काय असते तर ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिनच्या विरुद्ध ॲक्शन कोण देतो तर ॲट्रोपिन. हे तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अँटीडोट यूज इन बेलाडोना पॉयझनिंग. आता बेलाडोनामध्ये काय असतं माहिती आहे का, बेलाडोनामध्ये ॲट्रोपिन कंटेनिंग ड्रग असतात. आता ॲट्रोपिन काय करणार, हार्टचा रेट तुमच्या वाढवणार, ब्रोंकायला काय करणार, डायलेट करणार. तर हे त्याचे साईड इफेक्ट राहतील. मग असा ड्रग की जो ॲट्रोपिनिक जे ड्रग्स आहेत किंवा बेलाडोना कंटेनिंग म्हणजे ॲट्रोपिनवाले ड्रग आहेत त्यांची ॲक्शन रिव्हर्स करतो, तर ते कोणते असणार आहेत तर ते कोलिनर्जिक ड्रग. मग फायसोस्टिग्मिन काय आहे, हे कोलिनर्जिक ड्रग आहे. आलं लक्षात. तो काय करेल, मग ॲट्रोपिनचे जे इफेक्ट आहेत तो रिव्हर्स करेल आणि त्या पेशंटमध्ये ॲज अ अँटीडोट म्हणून काम करेल. हे तुम्हाला व्यवस्थित समजायला हवं. आलं लक्षात. त्यानंतर बघा, गिव्ह द लोकेशन्स ऑफ ॲड्रेनर्जिक अँड कोलिनर्जिक रिसेप्टर. बघा, ॲड्रेनर्जिक आणि कोलिनर्जिक जे रिसेप्टर आहेत हे आपल्या शरीरामध्ये आहेत. ॲड्रेनर्जिकचे 2
रिसेप्टार्स पडतात, टाईप्स पडतात. एक म्हणजे अल्फा रिसेप्टार, दुसरे म्हणजे बीटा रिसेप्टार. आणि कोलिनर्जिक जे रिसेप्टार असतात त्यांचे मस्कॅरेनिक आणि निकोटिनिक रिसेप्टार असे 2 क्लास पडतात. तर बघा, जे अल्फा रिसेप्टार आहेत, ॲड्रेनर्जिक रिसेप्टारमध्ये काय आहेत, अल्फा रिसेप्टार आहेत. तर अल्फा रिसेप्टार कुठे कुठे प्रेझेंट आहेत, अल्फा 1 आणि अल्फा 2 असे 2 रिसेप्टार्स आहेत. तर अल्फा 1 जे आहेत तर हे आहेत ब्लड व्हेसलमध्ये प्रेझेंट, आणि अल्फा 2 जे आहेत हे आहेत प्लेटलेट्समध्ये प्रेझेंट. आलं लक्षात? तुम्हाला लोकेशन विचारू शकतात की अल्फा 1 कुठे प्रेझेंट आहेत, तर ब्लड व्हेसल्समध्ये, आणि अल्फा 2 जे आहेत तर ते कुठे प्रेझेंट आहेत, प्लेटलेटमध्ये. त्यानंतर राहिले बीटा रिसेप्टारचे. बीटा म्हणजे बीटा 1, बीटा 2 आणि बीटा 3 असे 3 रिसेप्टार आहेत. बीटा 1 कुठे प्रेझेंट आहे, तर तुम्हाला सांगितलं हर्ट किती आहेत, 1, त्यामुळे बीटा 1 कशात राहणार, हर्टमध्ये. लंग्स किती आहेत, 2, तर लंग्समध्ये किंवा ब्रोंकायमध्ये कोणते राहणार, तर ते राहणार बीटा 2 रिसेप्टार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीटा 3 रिसेप्टार जे आहेत ते ॲडिपोज टिश्यूमध्ये आहेत. फॅटी टिश्यू किंवा त्याला आपण ॲडिपोज टिश्यू म्हणतो. तर बीटा 3 रिसेप्टार आहेत ॲडिपोज टिश्यूमध्ये. बीटा 3चं लक्षात ठेवायचं आहे, बीटा 3 कुठे आहे रिसेप्टार, ॲडिपोज टिश्यूमध्ये. त्यानंतर कोलिनर्जिक जे रिसेप्टार आहेत तर कोलिनर्जिक रिसेप्टारचे 2 प्रकार पडतात. कोणते, मस्कॅरेनिक रिसेप्टार आणि निकोटिनिक रिसेप्टार. मस्कॅरेनिकमध्ये काय आहेत, M1, M2 आणि M3 असे 3 रिसेप्टार आहेत. तर M1 कुठे प्रेझेंट आहेत माहिती आहे का, तर ॲटॉनॉमिक गँग्लियामध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर गॅस्ट्रिक ग्लँड्समध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. कशामध्ये, ॲटॉनॉमिक गँग्लिया झालं, गॅस्ट्रिक ग्लँड झालं आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर राहिले M2 रिसेप्टार. तर M2 रिसेप्टार हे हार्टमध्ये प्रेझेंट आहेत. बीटा 1 रिसेप्टार हार्टमध्ये आणि मस्कॅरेनिकचे 2 रिसेप्टार हार्टमध्ये, लक्षात ठेवा. आणि आता राहिले M3 रिसेप्टार, तर ते प्रेझेंट आहेत स्मूथ मसल्समध्ये. आलं लक्षात? तर स्मूथ मसल्समध्ये कोणते आहेत, M3 रिसेप्टार किंवा एक्झोक्राईन ग्लँड सुद्धा आपण म्हणू शकतो. एक्झोक्राईन ग्लँडमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. तर हे तुम्हाला लोकेशन विचारू शकतात पेपरमध्ये, म्हणून मी इथं डिस्कस केले. त्यानंतर राहिले निकोटिनिक रिसेप्टार. निकोटिनिक रिसेप्टारचे 2 पार्ट, निकोटिनिक मस्कॅरेनिक रिसेप्टार आणि निकोटिनिक रिसेप्टार असे 2 याचे काय आहेत, हे आहेत पार्ट आहेत. तर निकोटिनिक जे रिसेप्टार आहेत, निकोटिनिक मस्कॅरेनिक जे रिसेप्टार आहेत तर ते कुठे प्रेझेंट आहेत, स्केलेटल मसल्स जे आहेत त्याच्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये प्रेझेंट आहेत. स्केलेटल मसलच्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनमध्ये कोणते आहेत, तर निकोटिनिक मस्कॅरेनिक. आणि निकोटिनिक कुठे प्रेझेंट आहेत, ॲटोनॉमिक गँग्लिया आणि त्यानंतर सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा ॲड्रिनल मेडुलामध्ये सुद्धा ते काय आहेत, प्रेझेंट आहेत, ॲड्रिनल मेडुलामध्ये सुद्धा. तर हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असायला हवं. सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन याच्यामध्ये जे बीटा रिसेप्टार आहेत ना, म्हणजे ॲड्रेनर्जिक आणि ॲड्रेनर्जिकचे अल्फा आणि बीटा जे रिसेप्टार आहेत हे काय आहेत, जी प्रोटीन कपल रिसेप्टार आहेत. आलं लक्षात? हे कोणते आहेत, जी प्रोटीन कपल रिसेप्टार आहेत. आणि निकोटिनिक मस्कॅरेनिक जे निकोटिनिक रिसेप्टार जे आहेत त्याला आपण निकोटिनिक रिसेप्टार म्हणतो. तर ते काय आहेत, निकोटिनिक फक्त निकोटिनिक मस्कॅरेनिक किंवा निकोटिनिक जे रिसेप्टार आहेत हे आहेत लिगांड गेटेड सोडियम चॅनल्स. हे काय आहेत, लिगांड गेटेड सोडियम चॅनल. आणि मस्कॅरेनिक रिसेप्टार काय आहेत, तर मस्कॅरेनिक रिसेप्टार सुद्धा अल्फा आणि बीटा रिसेप्टार सारखे जी प्रोटीन कपल रिसेप्टार आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अल्फा, बीटा आणि मस्कॅरेनिक रिसेप्टार हे जी प्रोटीन कपल रिसेप्टार आहेत. आणि निकोटिनिक रिसेप्टार जे आहेत NM आणि NN तर ते लिगांड गेटेड सोडियम चॅनल्स आहेत. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट MCQ बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, गिव्ह एक्झाम्पल ऑफ लिपिड डिराईव्ह ॲटोकाइड्स. ॲटोकाइड्स काय आहेत, तर ते ॲटोकाइड्स आहे ते केमिकल मॅसेंजर्स जे रिलीज होतात जेव्हा इन्फेक्शन वगैरे किंवा इन्फ्लामेशन जर झालं तर तिथं रिलीज होतात आणि त्यांचं स्पेसिफिक फंक्शन असतं. हे काय आहेत, एक हार्मोन लाईक सबस्टन्सेस आहेत जे की इन्फ्लामेशनला रिस्पॉन्स जेव्हा भेटतो, इन्फ्लामेशन जेव्हा वगैरे किंवा इन्फेक्शन जेव्हा होते तेव्हाच हे रिलीज होतात, त्याला म्हणायचं ऑटोकाइड्स. मग पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी की लिपिड डिराईव्ड जे ऑटोकाइड्स आहेत त्यांचे एक्झाम्पल सांगा. तर बघा, लिपिड डिराईव्ड जे ऑटोकाइड्स आहेत ना ते आहेत प्रोस्टाग्लॅन्डिन्स, ल्युकोट्राईन्स, प्लेटलेट ॲक्टिवेटिंग फॅक्टर आणि थ्रोम्बोक्झन A2 आणि प्रोस्टासायक्लिन. तर हे जे आहेत हे पूर्ण काय आहेत, लिपिड डिराईव्ड ऑटोकाइड्स, याला आपण इकोसॅनॉइड्स सुद्धा म्हणतो. काय, इकोसॅनॉइड्स हे सुद्धा म्हणतो. कोणकोणते एक्झाम्पल आहेत, प्रोस्टाग्लॅन्डिन, ल्युकोट्राईन्स, प्लेटलेट ॲक्टिवेटिंग फॅक्टर, थ्रोम्बोक्झन A2 आणि प्रोस्टासायक्लिन्स. आलं लक्षात? त्यानंतर
नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात हे ऑटोकॅड जे आहेत ऑटोकॅडचे वेगवेगळे काय आहेत टाईप्स आहेत. पहिलं तुम्ही आता बघितलेलं आहे की एक लिपिड डिराईव्ह ऑटोकॅड बघला. अमाईन्स जर विचारलं की बाबा असा कोणता ऑटोकॅड आहे तो अमाईन इन नेचर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्टामाइन सांगावं लागेल. त्यानंतर 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन, यालाच आपण काय म्हणतो सेरोटोनिन. तर हे काय आहेत अमाईन्स आहेत. त्यानंतर बघा सायटोकायनिन सुद्धा विचारू शकतात. सायटोकायनिन्स कोणते, तर इंटरल्युकिन जे आहेत, इंटरल्युकिन एल वगैरे. त्यानंतर TNF अल्फा, त्याला म्हणतात ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर अल्फा. तर हे काय आहेत, तर हे आहेत सायटोकाइन्स. त्यानंतर पेप्टाईड सुद्धा विचारू शकतात की पेप्टाईड नेचरचे ऑटोकाइड्स कोणकोणते आहेत, तर ब्रॅडिकायनिन, त्यानंतर कॅलिडिन आणि अँजिओटेन्सिन. हे काय आहेत, तर हे आहेत पेप्टाईड ऑटोकाइड्स. आलं लक्षात. तर हे एक्झाम्पल तुम्हाला पेपरमध्ये विचारतात आणि ESICच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे की लिपिड डिराईव्ह खालीलपैकी लिपिड डिराईव्ह प्रोटीन आपलं पेप्टाईड किंवा लिपिड डिराईव्ह ऑटोकाइड्स कोणता नाही. मग त्याच्यामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन, ल्युकोट्राईन, प्लेटलेट ॲक्टिव्हिटिंग फॅक्टरचे 3 एक्झाम्पल दिले आणि हिस्टामाइन किंवा सेरोटोनिन 4थे एक्झाम्पल देतात. आपल्याला काय करावं लागेल, हे 3 एकीकडे घालावं लागतील. हिस्टामाइन काय आहे, अमाइन आहे. तर अमाइन काय राहील आपलं राईट आन्सर. का बरं, कारण ते लिपिड डिराईव्ह पेप्टाईड किंवा ऑटोकाइड नाही आहे. तर असे क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारू शकतात, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे इन्ग्रेडियंट विच इन्क्रीजेस द फ्लो प्रॉपर्टी ऑफ ग्रॅन्युल्स इज. बघा जेव्हा टॅबलेट फॉर्म्युलेशनमध्ये ग्रॅन्युल्स वगैरे तयार करतात तर ग्रॅन्युलची फ्लो प्रॉपर्टी चांगली राहण्यासाठी किंवा व्यवस्थित फ्लो होण्यासाठी. का बरं, कारण की ग्रॅन्युल जर व्यवस्थित डायमध्ये पोहोचले नाही तिथं तर काय होणार नाही, एकदम त्याची पंचिंग व्यवस्थित होणार नाही आणि टॅबलेट व्यवस्थित तयार होणार नाही. त्यामुळे त्यांना व्यवस्थित ग्लाईड होण्यासाठी कोणते इन्ग्रेडियंट लागतील, तर त्यासाठी लागतील ग्लायडंट्स. हे ग्लायडंट्स काय करतात, ग्रॅन्युलची फ्लो प्रॉपर्टी वाढवतात. फ्लो प्रॉपर्टी वाढवण्यासाठी ग्लायडंट यूज करतात. तर लुब्रिकेशन वाढवण्यासाठी म्हणजे आता जे डायज आहेत तर त्यांचे जे वॉल्स आहेत, भिंती आहेत डायजच्या, त्याला आपलं जे टॅबलेटचं मटेरियल आहे ते चिपकू नये किंवा स्टिक होऊ नये म्हणून त्यांना काय होतात, लुब्रिकेशन वापरतात, लुब्रिकंट वापरतात. तर ते झाले लुब्रिकेंट, म्हणजे लुब्रिकेशन करण्यासाठी झाले लुब्रिकेंट आणि फ्लो प्रॉपर्टी वाढवण्यासाठी झाले ग्लायडंट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण की ग्लायडंट आणि लुब्रिकंट यांच्यामध्येच आपल्याला काय होतं माहिती आहे का, थोडासा कन्फ्युजन होतं. फ्लो प्रॉपर्टी म्हटलं की ग्लायडंट आलं लक्षात. ग्लायडंट म्हणजे घसरून व्यवस्थित पंचमध्ये डायमध्ये व्यवस्थित टॅबलेटचे ग्रॅन्युल्स जाणे, हे झालं महत्त्वाचं. त्यानंतर सब कोटिंग इज डन फॉर. बघा जेव्हा टॅबलेट तयार करतात, टॅबलेटचं जर बल्क म्हणजे छोटीशी एकदम टॅबलेट तयार झाली तेव्हा त्याला काय करतात असतात माहिती आहे का, एक कोटिंग देतात, त्याला म्हणतात सब कोटिंग. त्या सब कोटिंगमुळे काय होतं, टॅबलेटचं एक तर बल्क वाढतं म्हणजे टॅबलेट चांगली मोठी बनतं व्यवस्थित, आणि टॅबलेटचे एजेस म्हणजे अशी टॅबलेट जर व्यवस्थित तयार झाली नसेल याला जर आपण सब कोटिंग झाली तर टॅबलेटचा जो शेप आहे तो व्यवस्थित तयार होईल. म्हणजे सब कोटिंग कशासाठी देतात, टू राऊंड द एजेस अँड बिल्ट अप द टॅबलेट साईज. आला लक्षात, बल्क वाढवण्यासाठी, साईज वाढवण्यासाठी. आणि टॅबलेट जर व्यवस्थित खरबड तयार झाली तर त्याला जर आपण सब कोटिंग दिली तर टॅबलेट व्यवस्थित गोल किंवा ज्या आकाराची आपल्याला पाहिजे त्या आकाराची बनेल. त्यामुळे काय देतात, त्यासाठी सब कोटिंग देतात. तर पेपरमध्ये आलेला क्वेश्चन आहे सब कोटिंग कशासाठी देतात, तर त्याचं फंक्शन काय आहे मेन, टू राऊंड द एजेस अँड बिल्ट अप द टॅबलेट साईज. त्यानंतर बघा स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन इज गिवन इन. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी एक कोड सांगितला होता, शेड्यूल एफ म्हणजे फेवरेट आणि एफ म्हणजे फेवरेट फ्रेंड. फेवरेट फ्रेंडचे आपल्याला काय आवडतात, डोळे आवडतात, आईज आवडतात आणि आईजमध्ये टाकण्यासाठी कोणते प्रिपरेशन वापरतात, तो ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. मग एफ जर शेड्यूल आला तर फेवरेट फ्रेंड लक्षात ठेवायचं. फेवरेट फ्रेंडचे आपल्याला काय आवडतात, आईज आवडतात आणि डोळ्यामध्ये टाकण्यासाठी जे प्रिपरेशन असतात ते असतात ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. आलं लक्षात. त्यानंतर एफ शेड्यूलचं तुम्हाला याच्यामध्ये उत्तर सांगायचं आहे, F1चं तुम्हाला याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे, F3चं सांगायचं आहे. तर हे जे F1, F2 आणि F3 तर या चारी यांची तुम्हाला काय सांगायचं कमेंट बॉक्समध्ये, कारण की खूप महत्त्वाचे शेड्यूल्स आहेत. त्यानंतर जर तुमच्याकडून झालं तर तुम्ही शेड्यूल G म्हणजे काय, शेड्यूल H म्हणजे काय, शेड्यूल J म्हणजे काय, शेड्यूल Mचे M1, M2, M3 सर्व तुम्हाला सांगायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेड्यूल N, X, Y आणि T. तर हे सर्व जर तुमच्याकडून टाकणं झाले मॅसेजमधून तर कमेंट बॉक्समध्ये टाका मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचे शेड्यूल्स आहेत. याच शेड्यूल्सवर दरवेळेस पेपर येतो, या पेपरमध्ये क्वेश्चन येतो. त्यानंतर बघा पेसरीज आर इंट्रोड्यूस इनटू. बघा प्रेसरीज हे काय आहे, डोजेस फॉर्म आहेत, सेमी सॉलिड डोजेस फॉर्म. त्यानंतर हे जे आहेत पेसरीज तर हे वजायनामध्ये काय करतात, इन्सर्ट करतात. वजायनल इन्फेक्शन, कॅन्डिडायसिसचं वगैरे काही जर असेल, वजायनल कॅन्डिडायसिस वगैरे किंवा कोणता दुसरा आपल्याला लोकल अॅनेस्थेटिक इफेक्ट पाहिजे असेल तर वजायनामध्ये जे इंट्रोड्यूस करतात डोजेस फॉर्म त्यांना म्हणतात पेसरीज. आणि ॲनसमध्ये वगैरे जे इंट्रोड्यूस करतो डोजेस फॉर्म त्यांना म्हणतात सपोजिटरीज. आलं लक्षात. हा दोन यांचा महत्त्वाचा फरक आहे की सपोजिटरी जे आहे ते ॲनसमध्ये
मध्ये आपण यूज करू शकतो आणि पेसरीज जे आहे तर पेसरीज आपण वजायनामध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. हा महत्त्वाचा जे डिफरन्स आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानंतर विच व्हिटॅमिन हॅव डिओडरंट प्रॉपर्टी, तर व्हिटॅमिन सी जे आहे तर व्हिटॅमिन सीला डिओडरंट प्रॉपर्टी आहे. अजून एक क्वेश्चन येऊ शकतो व्हिटॅमिन्सवर की अँटी स्टरिलिटी व्हिटॅमिन कोणता, आलं लक्षात, अँटी स्टरिलिटी व्हिटॅमिन कोणता. त्यानंतर बघा तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतर बघा मॉर्फिन इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर, बघा मॉर्फिनवर क्वेश्चन येऊ शकतो. एक तर मॉर्फिन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन टू, तर हेड इंजुरीमध्ये मॉर्फिन काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. मॉर्फिनचा मेजर साईड इफेक्ट आहे CNS डिप्रेशन आणि रेस्पिरेटरी डिप्रेशन. त्यानंतर मॉर्फिन जे आहे तर ते कोणत्या कंडिशनसाठी ड्रग ऑफ चॉईस आहे, तर तो आहे कोलिक पेन. आता कोलिक पेन म्हणजे काय, जेव्हा इंटेस्टाईन, मग ते लार्ज इंटेस्टाईन असो किंवा स्मॉल इंटेस्टाईन, याच्यामध्ये काय होतं, फूड ब्लॉक होतं आणि त्याच्यामुळं खूप फूड ब्लॉक झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का, व्यवस्थित आपण जे अन्न खातो ते बाहेर व्यवस्थित उत्सर्जित होणार नाही, बाहेर पडणार नाही. त्यामुळं जे इंटेस्टाईन्स आहेत त्याच्यामध्ये स्पाझम तयार होतो आणि स्पाझममुळे भयानक काय होतं, पेन होतं. त्याला आपण काय म्हणायचं, कोलिक पेन. तर अशा पेनमध्ये ड्रग ऑफ चॉईस कोणता आहे, तर तो आहे मॉर्फिन. मॉर्फिन इज अ ड्रग ऑफ चॉईस फॉर कोलिक पेन. इथं तुम्हाला एक ड्रग ऑफ चॉईस सांगायचा आहे. मोशन सिकनेससाठी कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे, मोशन सिकनेससाठी, आलं लक्षात, मोशन सिकनेसमध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हिपॅरिन प्रिव्हेंट द ब्लड कोॲग्युलेशन बाय, बघा हिपॅरिन जे आहे तर हिपॅरिन काय आहे, एक अँटी कोॲग्युलंट आहे. पण इथं तुम्हाला क्वेश्चन आला पाहिजे की हिपॅरिन हा इंजेक्टेबल म्हणजे इंट्राव्हेनस काय आहे, पॅरेंटली देण्यात येणारा काय आहे, अँटी कोॲग्युलंट आहे. मागच्या वेळेस क्वेश्चन आला होता, आमचं ज्या एक्झाम झाली ज्या पेपरमध्ये मी लागलो त्याच्यामध्ये क्वेश्चन आला होता की ओरल अँटी कोॲग्युलंट कोणता. तर खूप जणांनी हिपॅरिन ओळखीचा असल्यामुळे हिपॅरिन त्याचं उत्तर दिलं. तर मित्रांनो हिपॅरिन हे चुकीचं उत्तर आहे, ओरल नाही, तो काय आहे, पॅरेंटली ॲडमिनिस्टर करण्यात येणारा काय आहे, अँटी कोॲग्युलंट आहे. तर बघा याच्यावरचा जो क्वेश्चन आहे, आपला क्वेश्चन मेन काय आहे, हिपॅरिन प्रिव्हेंट ब्लड कोॲग्युलेशन बाय, तर काय करतं माहिती आहे का, हिपॅरिन थ्रोम्बिन कॅटालाइज कन्व्हर्शन ऑफ फिब्रिनोजन टू फिब्रिन काय करतं, इनिबिट करतं. आता इथं तुम्हाला समजण्यासाठी मी थोडीशी डायग्राम करतो. बघा हे जे फिब्रिनोजन असते, काय फिब्रिनोजन, तर याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, फिब्रिनमध्ये. आणि या फिब्रिनमुळं काय होतं, ब्लड क्लॉट होतं. कारण की हे एक काय असतं, याच्यापासून फायबर्स तयार होतात, फिब्रिनचे फायबर्स, आणि त्याच्यापासून काय होतं, ड्रग क्लॉट होतं, आलं लक्षात. तर फिब्रिनोजनचं कन्व्हर्शन फिब्रिनमध्ये करण्यासाठी, कशाचं, फिब्रिनोजनचं कन्व्हर्शन फिब्रिनमध्ये करण्यासाठी थ्रोम्बिन हा सबस्टन्स लागतो. कोणता, थ्रोम्बिन हा सबस्टन्स लागतो. मग हे काय करतात, हिपॅरिन या थ्रोम्बिनचं काय करतात, इनिबिशन करतात. त्यामुळे फिब्रिनोजनचं कन्व्हर्शन फिब्रिनमध्ये होणार नाही आणि आपलं ब्लड क्लॉट होणार नाही, आलं लक्षात. मग हिपॅरिन काय आहे, तर हिपॅरिन हे थ्रोम्बिन इनिबिटर आहे, पण कसा, इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर, डायरेक्टली त्याला इनिबिट करत नाही. तर याचं क्लासिफिकेशन तुम्हाला जर करायचं असेल तर अँटी कोॲग्युलंट्स हे दोन प्रकारचे असतात, एक असतात पॅरेंटल, एक असतात ओरल. पॅरेंटलमध्ये काय असतात, इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर म्हणजे डायरेक्टली थ्रोम्बिनला इनिबिट करत नाही. दुसरे असतात डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर. तर इनडायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटरचं जर एक्झाम्पल झालं इनडायरेक्टचं, तर हिपॅरिन त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन सुद्धा त्याचं एक्झाम्पल आहे. आणि डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर जर विचारलं, जो की पॅरेंटली घेतात, तर त्याचं एक्झाम्पल आहे लेपिरुडिन. कोणतं, लेपिरुडिन. आणि त्यानंतर बिवालिरुडिन. कोणतं, बिवालिरुडिन. हे काय आहे, डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर आहेत जे की पॅरेंटली घेतो. त्यानंतर ओरल अँटीकोॲग्युलंटमध्ये कोणकोणते एक्झाम्पल येतील, त्याच्यामध्ये येतात कॉमॅरिन डेरिव्हेटिव्ह येतात. त्यानंतर डायरेक्ट फॅक्टर XA इनिबिटर्स. त्यानंतर डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर, पण जे की आपण ओरली घेतो. त्यानंतर तर कोमॅरिन जे डेरिव्हेटिव्ह आहेत त्याचं एक्झाम्पल आहे वारफॅरिन, आलं लक्षात. त्यानंतर डायकॉमॅरॉल हे झाले त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर डायरेक्ट फॅक्टर XA इनिबिटर जे आहेत तर त्याचं एक्झाम्पल आहे रिवारोक्झाबान. काय, फॅक्टर XA इनिबिटर काय आहेत, रिवारोक्झाबान. तर जेव्हा कोविड चालू होता, कोविडच्या पेशंटमध्ये पोस्ट कोविड काय होतं माहिती का, कोॲग्युलेशनचे काय याचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. तर हे रिवारोक्झाबान त्या पेशंटमध्ये खूप चांगल्या प्रकारे देण्यात आलं, जे की आपण ओरली घेऊ शकतो. हे काय आहे, फॅक्टर XA इनिबिटर, पण कसं, डायरेक्ट फॅक्टर XA इनिबिटर. त्यानंतर बघा डायरेक्ट थ्रोम्बिन इनिबिटर जो की आपण ओरली घेतो त्याचं एक्झाम्पल आहे डाबिगॅट्रान. काय, डाबिगॅट्रान आणि इटेक्झिलेट हे त्याचे एक्झाम्पल आहेत.
के.डी. त्रिपाठीमध्ये व्यवस्थित एक्झाम्पल्स दिलेले आहेत. माझं क्लासिफिकेशन पार्ट असल्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले, तुम्ही लिहून घ्या किंवा के.डी. त्रिपाठीचं बुक यूज करा. त्यानंतर व्हॉट इज अ मेकॅनिझम ऑफ रिफाम्पिसिन. बघा, रिफाम्पिसिन हा काय आहे, अँटी ट्युबरकुलर ड्रग आहे, जो की फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये देण्यात येतात. 5 ड्रग जे आहेत ते फर्स्ट लाईन ट्रीटमेंटमध्ये देण्यात येतात. बाकीचे ड्रग्स तुम्ही सेकंड लाईनमध्ये जे आहेत ते बघून घेसाल. तर मेकॅनिझम काय आहे रिफाम्पिसिनचं बघा, इनिबिशन ऑफ बॅक्टेरियल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. आलं लक्षात, म्हणजे बॅक्टेरियल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज नावाचं जे एन्झाईम आहे त्याचं इनिबिशन कोण करतं, रिफाम्पिसिन. आता रिफाम्पिसिन मग त्याची मेकॅनिझम कशी देतो बघा, बॅक्टेरियाला जगण्यासाठी प्रोटीन सिंथेसिस खूप महत्त्वाचं असतं. आलं लक्षात, आणि प्रोटीन सिंथेसिस कोण करतं बॅक्टेरियामध्ये, तर RNA हे प्रोटीन सिंथेसाइज करतात. मग RNA पासून प्रोटीन सिंथेसिस, RNA तयार करण्यासाठी RNA त्याच्या शरीरामध्ये प्रोड्यूस होण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी, RNA फंक्शन नॉर्मली करण्यासाठी mRNA tRNA हे जे RNA आहेत हे त्यांच्यामध्ये तयार होण्यासाठी किंवा त्यांचं फंक्शन करण्यासाठी DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज नावाचं एन्झाईम महत्त्वाचं असतं. मग RNA तयार झाल्याच्या नंतर RNA मध्ये काय होतं, प्रोटीन सिंथेसाइज, आणि मग बॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात, त्यांची लाईफ जगतात. मग आता यांनी काय केलं, हे जर DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज हे एन्झाईमच जर ब्लॉक करून टाकलं, हे एन्झाईम काय केलं, ब्लॉक करून टाकलं, तर काय होतं माहिती आहे का, प्रोटीन सिंथेसाइज होणार नाहीत बॅक्टेरियामध्ये, आणि बॅक्टेरिया काय होईल तर ग्रो होऊ शकणार नाही. त्यामुळं रिफाम्पिसिनची मेकॅनिझम ॲक्शन काय आहे, इनिबिशन ऑफ बॅक्टेरियल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज. म्हणजेच तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारू शकतात की रिफाम्पिसिन हे बॅक्टेरियोस्टॅटिक आहे की बॅक्टेरिसायडल, तर तुम्हाला याचं उत्तर बॅक्टेरियोस्टॅटिक लिहायचं आहे. आलं लक्षात, बॅक्टेरियोस्टॅटिक. आलं लक्षात, रिफाम्पिसिन काय आहे, बॅक्टेरियोस्टॅटिक आहे. त्यानंतर बघा, रिडल वाल्कर कोइफिशियंट इज यूज फॉर आयडेंटिटी द स्ट्रेंथ ऑफ RWC, म्हणजे रिडल वाल्कर कोइफिशियंट हे कशाची स्ट्रेंथ मेजर करण्यासाठी यूज करतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही नेटवर सर्च करा की RWC कशासाठी यूज करतात. तर अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यांची स्ट्रेंथ कशी आहे, तर ते डायग्नोज करण्यासाठी किंवा ते आयडेंटिफाय करण्यासाठी रिडल वाल्कर कोइफिशियंट यूज करतात. तर RWC म्हणजे रिडल वाल्कर कोइफिशियंट. त्यानंतर बघा, अँटी कॅन्सर ड्रग बिलॉंगिंग टू द क्लास अँटी मेटाबोलाइट. अँटी मेटाबोलाइट म्हणजे 2-3 हे येतात, एक येतात प्युरिन अँटागोनिस्ट, पायरिमिडिन अँटागोनिस्ट आणि फोलेट अँटागोनिस्ट. तर फोलेट अँटागोनिस्टचं एक्झाम्पल काय आहे, मिथोट्रिक्झेट, हे काय आहे, फोलेट अँटागोनिस्ट आहे. म्हणून अँटी कॅन्सरचं एक्झाम्पल जे की अँटी मेटाबोलाइट ते कोणतं आहे, फोलेट अँटागोनिस्ट. तर बाकीचे जे प्युरिन अँटागोनिस्ट आणि पायरिमिडिन अँटागोनिस्ट आहे याचे एक्झाम्पल्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत, कारण की पेपरमध्ये यावर क्वेश्चन 100% विचारला जातो मित्रांनो. त्यानंतर बघा, मेजर ॲडवर्स इफेक्ट ऑफ क्लोनिडिन. तर क्लोनिडिनचा मेजर ॲडवर्स इफेक्ट जो आहे तर तो आहे ड्राय माउथ, म्हणजे क्लोनिडिन अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे. आलं लक्षात, सेंट्रली ॲक्टिंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे की जो घेतल्याच्या नंतर ड्राय माउथ हे काय आहे, त्याचा साईड इफेक्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या ड्रगचे जे साईड इफेक्ट आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस इन अमेबिक डिसेंट्री. आता अमेबिक डिसेंट्री ही जी आहे तर कशापासून होते, एंटा अमिबा हिस्टोलिटिका या ऑर्गॅनिझमपासून होते, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून. आलं लक्षात. तर अमेबिक डिसेंट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो ड्रग आहे, जो की ड्रग ऑफ चॉईस आहे, तो आहे मेट्रोनिडॅझोल. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि होते कशापासून अमेबिक डिसेंट्री, तर एंटा अमिबा हिस्टोलिटिका. त्यानंतर मोस्ट कॉमन साईड इफेक्ट ऑफ वेरापॅमिल. आता वेरापॅमिल जे आहे तर हे काय आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. डिल्टियाझम, वेरापॅमिल आहे का नाही, हे काय आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. तर हे काय करतात माहिती आहे का, यांचा साईड इफेक्ट आहे कॉन्स्टिपेशन, आणि हे ॲज अ अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतात. आलं लक्षात. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस फॉर सिफिलिस इज. सिफिलिस काय आहे, तर एक सेक्च्युअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, ज्याच्यामध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत, मेल सेक्स ऑर्गन मेजरली, त्याच्यामध्ये वेगवेगळे असे इन्फेक्शन होतात, स्कार्स होतात. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. आपल्याला बघवले पण जाणार नाही एवढे इमेजेस बोगस आहेत, म्हणजे बोगस म्हणजे एवढे इन्फेक्शन हे खराब आहे. आलं लक्षात. तर जे सिफिलिस आहे त्याच्या ट्रीटमेंटमध्ये कोणता ड्रग ऑफ चॉईस आहे, तर ते आहेत पेनिसिलिन्स. पेनिसिलिन्स वेगवेगळे आहेत. फर्स्ट अमॉक्झिसिलिन, एम्पिसिलिन, क्लाव्हुलॅनिक ॲसिड वगैरे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, पेनिसिलिनचे. ते तुम्ही पेनिसिलिनचं क्लासिफिकेशनमध्ये बघू शकता. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस फॉर सेरिब्रल मलेरिया. बघा, सेरिब्रल मलेरिया जे आहे त्याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे तो आहे क्विनाईन. आलं लक्षात. आणि क्विनाईन कशापासून भेटतो आपल्याला, तर सिंकोना बार्कपासून. आलं लक्षात. सिंकोना सक्युरुब्रा किंवा सिंकोना कालिसाया या प्लांटपासून आपल्याला क्विनाईन भेटते. तर हे क्विनाईन जे आहे किंवा क्विनाईन जे आहे ते ड्रग ऑफ चॉईस आहे सेरिब्रल मलेरियासाठी. त्यानंतर INH इज मेटाबोलाइज बाय, आणि INH म्हणजे काय,
निकोटिनिक ॲसिड हायड्राझाईड. आयसोनिकोटिनिक ॲसिड हायड्राझाईड त्याला आपण म्हणतो आयसोनियाझाईड. हा काय आहे, एक अँटी ट्युबरक्युलर ड्रग आहे की जो ट्रीटमेंटमध्ये यूज केला जातो ट्युबरक्लोसिसच्या. आणि ट्युबरक्लोसिस काय आहे, एक लंग्स डिसीज आहे जो की होतो कशापासून, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस नावाच्या बॅक्टेरियापासून. आलं लक्षात. मग जे आयसोनियाझाईड ट्रीटमेंटमध्ये यूज करतात टीबीच्या, तर त्याचं मेटाबॉलिझम कोणत्या मेथडनं होतं, तर मेटाबॉलिझम होतं त्याचं ॲसिटायलेशननं. आलं लक्षात. ही आहे स्टेज 2 बायोट्रान्सफॉर्मेशन. आलं लक्षात. स्टेज 2 बायोट्रान्सफॉर्मेशन. त्याच्यामध्ये ॲसिटायलेशन, मिथायलेशन, कंज्युगेशन्स असतात वेगवेगळे, कंज्युगेशन विथ ग्लुकोयुरोनिक ॲसिड वगैरे. तर या मेथडने ते काय होतात, मेटाबॉलाइज होतात. आणि स्टेज 1 बायोट्रान्सफॉर्मेशन जर तुम्हाला विचारलं तर हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन, आणि तिसरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की स्टेज 1 मध्ये कोणकोणत्या मेटाबॉलिझमच्या मेथड्स आहेत. हायड्रोलिसिस, ऑक्सिडेशन आणि एक राहिलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. विच इज अ ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अमिनो ॲसिड्स. ग्लायसिन जे आहे, तर ग्लायसिन हे काय आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अमायनो ॲसिड आहे. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय, जे सर्व बाकीचे अमायनो ॲसिड्स आहेत त्यांचं जर सोल्युशन तयार केलं आणि त्याच्या थ्रू जर काय केलं, रेज वगैरे पास केले, तर ते काय करतात, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवतात. पण ग्लायसिन जे आहे हे काय आहे, तर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, अमायनो ॲसिडवर वेगवेगळे क्वेश्चन विचारू शकतात तुम्हाला की ॲसिडिक अमायनो ॲसिड कोणते. तर याचा एक कोड आहे बघा, ॲसिडिक अमायनो ॲसिड. तर तुम्हाला बघायचं गा. काय गा. जी म्हणजे ग्लुटामिक ॲसिड, ए म्हणजे ॲस्पार्टिक ॲसिड, जी म्हणजे ग्लुटामाइन आणि ए म्हणजे ॲस्पार्जिन. तर हे काय आहेत, ॲसिडिक अमायनो ॲसिड. त्यानंतर तुम्हाला जर सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड जर विचारलं तर त्याचं एक्झाम्पल आहे CM, चीफ मिनिस्टर. C म्हणजे सिस्टीन, M म्हणजे मिथिओनिन. हे दोन्ही काय आहे, सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड. त्यानंतर बेसिक अमायनो ॲसिड जर तुम्हाला विचारले तर बेसिक अमायनो ॲसिडचे एक्झाम्पल काय आहे, बेसिक जर सॅलरी आपल्याला भेटली नाही तर आपले काय होतील, हाल होतील. H म्हणजे हिस्टिडीन, A म्हणजे आर्जेनिन आणि L म्हणजे ल्युसिन. आलं लक्षात. तर हे काय, लायसिन, हिस्टिडीन, आर्जेनिन आणि लायसिन हे काय आहे, तर बेसिक अमायनो ॲसिड्स. त्यानंतर तुम्हाला जर ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड विचारलं, कोणते ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड जर विचारलं तर PTT त्याचं काय राहील, कोड PTT. P म्हणजे फिनिल ॲनानिन, T म्हणजे टायरोसिन आणि T म्हणजे ट्रिप्टोपॅन. तर हे काय आहेत, ॲसिडिक अमायनो ॲसिड. त्यानंतर तुम्हाला न्यूट्रल अमायनो ॲसिडचे जर एक्झाम्पल विचारले तर त्याचे एक्झाम्पल आहेत बघा, GAS गॅस तवली, TWLI गॅस तवली. गॅसवर तवली म्हणजे एक तांब्यासारखं असतं बघा, ते जर तपवण्यासाठी आपल्याला कशावर ठेवावं लागेल, गॅसवर. नाही तर ते काय राहतील, न्यूट्रल राहतील. आलं लक्षात. मग न्यूट्रल अमायनो ॲसिड काय आहेत, गॅस तवली. आता हे जे गॅस तवली आहे, गॅस तवली, जी म्हणजे ग्लायसिन, ए म्हणजे आय थिंक ॲस्पार्जिन, एस म्हणजे सेरिन, टी म्हणजे थ्रिओनिन, व्ही म्हणजे व्हॅलिन, एल म्हणजे ल्युसिन, आय म्हणजे आयसोल्युसिन. बहुतेक हेच आहेत, तरी तुम्ही काय करा, एकदा कन्फर्म करून घेसाल. हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर बघा, टीयर कंटेन विच अँटीबॅक्टेरियल एन्झाईम. तर अँटीबॅक्टेरियल एन्झाईम जे आहे, जे की टीयर्समध्ये म्हणजे आपले जे अश्रू असतात, काय अश्रू, त्या अश्रूमध्ये जे प्रेझेंट आहेत तर त्याला म्हणायचं लायसोझाईम्स नावाचे एन्झाईम प्रेझेंट आहेत ॲज अ अँटीबॅक्टेरियल एन्झाईम म्हणून. कशामध्ये, तर टीयर्समध्ये म्हणजे आपल्या अश्रूमध्ये. त्यानंतर झॅन्थोप्रोटिक टेस्ट जी आहे तर ती कशासाठी यूज करतात, तर झॅन्थोप्रोटिक टेस्ट यूज करतात ॲरोमॅटिक अमायनो ॲसिडसाठी. मग ॲरोमॅटिक अमायनो ॲसिडचे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मी आत्ता, फिनिलॅनानिन, टायरोसिन आणि ट्रिप्टोमॅन. मग हे जे झॅन्थोप्रोटिक टेस्ट आहे हे कोण पॉझिटिव्ह देईल, तर हे ॲरोमॅटिक अमायनो ॲसिड देतील. त्यानंतर निन हायड्रिन टेस्ट असते बघा एक, निन हायड्रिन टेस्ट कोण पॉझिटिव्ह देतं, तर अल्फा अमायनो ॲसिड जे आहेत, ज्या अमायनो ॲसिडमध्ये अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत, जे अमायनो ॲसिड अल्फा अमायनो ॲसिड आहेत, तर ते काय देतील, निन हायड्रिन टेस्ट पॉझिटिव्ह देतील. त्यानंतर मिलियन टेस्ट आहे स्पेसिफिक कशासाठी, तर टायरोसिनसाठी. हे तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर साकागुची नावाची टेस्ट आहे, साकागुची. आता जी फॉर आर्जेनिन, जी साकागुचीमध्ये जी येतं, आर्जेनिनमध्ये पण जी येतं. तर साकागुची टेस्ट कशासाठी वापरतात, तर आर्जेनिनसाठी वापरतात. त्यानंतर बायोरेट टेस्ट प्रोटीनसाठी वापरतात, मॉलिस टेस्ट कार्बोहायड्रेटसाठी वापरतात, ओसाझोन टेस्ट हे ग्लुकोजसाठी वापरतात, ग्लुकोज फ्रुक्टोज वगैरे म्हणजे डिफरन्शिएट करण्यासाठी. आलं लक्षात. तर अशा वेगवेगळ्या टेस्टसुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतात, तर ते तुम्हाला माहीत असायला हवं. त्यानंतर बघा, पेंटोस शुगर प्रेझेंट इन हर्ट मसल. हर्ट मसलमध्ये एक पेंटोस शुगर म्हणजे 5 कार्बन असलेली शुगर प्रेझेंट आहे. त्या शुगरचं नाव तुम्हाला सांगायचं आहे, तर लिग्झोस. कोणती, लिग्झोज नावाची जी पेंटोस शुगर आहे ती प्रेझेंट आहे हार्टच्या मसल्समध्ये. आलं लक्षात. त्यानंतर तुम्हाला इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मिल्कमध्ये, दुधामध्ये कोणती शुगर प्रेझेंट आहे. त्यानंतर लॅक्टोज कोणत्या 2 मोनोसॅकराइड्सपासून बनलेला आहे. त्यानंतर गॅलॅक्टोज कशापासून बनलेला आहे.
त्यानंतर माल्टोज हे कशापासून बनलेलं आहे, याच्यामध्ये कोणते 2 शुगर्स मॉलिक्यूल आहेत मोनोसॅकराइड्स ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर बघा इपिमर ऑफ ग्लुकोज. आता इपिमर म्हणजे काय, इपिमर्स म्हणजे जसं की ग्लुकोज आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय C6H12O6 आलं लक्षात. त्यानंतर ग्लुकोजचा इपिमर कोण आहे तर गॅलॅक्टोज आहे. तर गॅलॅक्टोजचा फॉर्म्युला सुद्धा काय राहील सेम C6H12O6. पण जेव्हा त्याचं कॉन्फिगरेशन म्हणजे स्ट्रक्चर आपण बघतो, केमिकल फॉर्म्युला आपण बघतो की जसं की CHO, इथं OH, इथं H आलं लक्षात. त्यानंतर पुन्हा C, इथं H किंवा इथं OH असं त्याचं स्ट्रक्चर आहे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं. तर एक कार्बन असा आहे की जिथं याचं कॉन्फिगरेशन चेंज आहे, म्हणजे ग्लुकोजमध्ये एकीकडून H आणि इकडून OH आहे, तर त्याच कार्बनमध्ये याचं जे स्ट्रक्चर आहे गॅलॅक्टोजचं तिथं इथं OH आहे आणि इथं H आहे. तर असे जे सबस्टन्स असतील की जे की फक्त एका चिराल ॲटमवर त्यांचं स्ट्रक्चरल जे आहेत फिगर ती डिफरंट आहे, त्याला काय म्हणायचं इपिमर्स म्हणायचं. आलं लक्षात. तर ग्लुकोजचे इपिमर्स कोणते अल्फा ग्लुकोज आणि त्याचा इपिमर कोणता आहे तर अल्फा गॅलॅक्टोज. तर हे एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ग्लुकोजचा इपिमर विचारलं तर काय सांगायचं तुम्हाला गॅलॅक्टोज सांगायचं आहे. त्यानंतर बघा विच ऑर्गॅनल इज नोन ॲज सुसायडल बॅग. सुसायडल बॅग म्हणजे काय, याच्यामध्ये काय असतात हायड्रोलायटिक एन्झाईम असतात जे की बाहेरून फॉरेन पार्टिकल वगैरे जर आलं तर त्यांना किल करण्याचं किंवा हायड्रोलाइज करण्याचं किंवा आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स आहेत त्यांना हायड्रोलाइज करण्याचं काम हे करतात. तर त्याला काय म्हणायचं लायसोझोम्स म्हणायचं. लक्षात. म्हणजे हे लायसोझोम नावाचं जे सेल ऑर्गॅनल आहे ते सुसायडल बॅग म्हणून ओळखल्या जातं. त्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हणतात, हे एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे. त्यानंतर प्रोटीन सिंथेसिस कुठे होते आलं लक्षात, हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन डी इन्क्लूड्स. बघा व्हिटॅमिन डी जे आहे तर त्याला काय म्हणतो आपण कॅल्सिफेरॉल म्हणतो. तर D1 आणि D2 याचं तुम्हाला नाव सांगायचं. D1 ला काय म्हणतात आणि D2 ला काय म्हणतात याचं तुम्हाला नाव सांगायचं आहे. तर बघा व्हिटॅमिन डीची जेव्हा डिफिशियन्सी होते तर त्याच्यापासून कोणकोणते डिफिशियन्सी डिसीज होऊ शकतात तर रिकेट्स नावाचा रोग होऊ शकतो जो की जनरली चिल्ड्रनमध्ये होतो, आणि दुसरा आहे ऑस्टिओमलेशिया जो की जनरली ॲडल्टमध्ये होतो. दोन्ही पण काय आहेत हाडाचे डिसीज आहे. आणि व्हिटॅमिन डी कशासाठी महत्त्वाचं आहे तर बोनच्या ग्रोथसाठी किंवा बोनच्या डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचं आहे. म्हणून याची जर डिफिशियन्सी झाली तर हाडासंबंधी जे रिकेट्स आणि ऑस्टिओमलेशिया हे डिसीज आहेत तर हे डिसीज होऊ शकतात. पण क्वेश्चन कसा येऊ शकतो की रिकेट्स हे कोणामध्ये आढळतो तर तो चिल्ड्रन्समध्ये आढळतो आणि ऑस्टिओमलेशिया जो आहे तर तो आढळतो ॲडल्टमध्ये. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा साल्कोवास्की टेस्ट इज यूज फॉर. बघा स्टिरॉलसाठी यूज करतात. स्टिरॉल रिंग कशामध्ये आहे मग कोलेस्ट्रॉलमध्ये आहे. आलं लक्षात. तर साल्कोवास्की टेस्ट जे आहे तर ही कशासाठी यूज करतात स्टिरॉलसाठी यूज करतात. तर अजून महत्त्वाच्या टेस्ट जे आहेत तर ते तुम्हाला कोणत्या ड्रगसाठी यूज करतात हे तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा मित्रांनो, कारण की अजून या 5-6 दिवसात आपण 2-4 व्हिडिओ तरी 100% अपलोड करणार आहोतच. जय हिंद, जय महाराष्ट्र.